नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। त्याच्या सुवर्ण कळसावर पडून चहूकडील लखलखाट पसरत होती। विशाल राजदरबार भरला होता। खांबावर कोरलेली शिल्पे जणू बोलकी वाटत होती। सुगंधी धुपाचा दरवळ हवेत तरंगत होता। राजा विशालदेव आपल्या रत्नजडित सिंहासनावर विराजमान होते। त्यांच्या एका हाताच्या इशाऱ्यावर हजारो सैनिक प्राण द्यायला तयार होते आणि दुसऱ्या हाताच्या इशाऱ्यावर कुणाचेही नशीब पालटू शकत होते। अशा भरलेल्या दरबारात अचानक एक विसंगत दृश्य दिसते। दारावरचे पहारेकरी एकाला अडवण्याचा प्रयत्न करतात, पण राजाचा आदेश होतो, येऊ द्या त्याला। अंगावर फाटलेली कापडे, पायात साधी चप्पलही नाही, चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डोळ्यात भुकेची आर्तता असलेला एक वृद्ध भिकारी काठी टेकवत आत येतो। दरबारातील श्रीमंती आणि त्या भिकाऱ्याची गरिबी यातली दरी स्पष्ट दिसत होती। तो थरथरत्या हाताने झोळी पसरतो आणि म्हणतो, महाराज, अन्नाचा एक घास कर्माने मारलेला हा भिकारी तुमच्या दारी आला आहे। राजाच्या मनात दयेचा ओलावा दाटून आला। त्यांनी तात्काळ आपल्या खजिनदाराला आज्ञा दिली, या वृद्धाची झोळी सुवर्ण मुद्रांनी भरून टाका आणि त्याला राजवाड्यातील उत्तम भोजन द्या। भिकाऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले। तो आशीर्वाद देत निघून गेला। भिकारी गेला, दरबार पुन्हा शांत झाला, पण राजा विशालदेव मात्र अस्वस्थ झाले। त्यांच्या नजरेसमोर वारंवार तो भिकारी आणि स्वतःचे वैभव येत होते। त्यांनी हातातील सोन्याचे कडे पाहिले आणि मग त्या भिकाऱ्याचे रिकामे हात आठवले। राजाच्या मनात विचाराचे वादळ उठले, मी राजा का आणि तो भिकारी का? आज माझ्याकडे हे अफाट सैन्य, हे वैभव, ही सत्ता आहे, ती कशामुळे? जर हा जन्म कर्मावर आधारित असेल तर मी असे कोणते अचाट पुण्य केले की ज्यामुळे मला हे सिंहासन मिळाले, आणि त्या बिचाऱ्याने असे कोणते पाप केले की त्याला अन्नासाठी माझ्यासमोर हात पसरावे लागले? राजाला आता चैन पडेना। त्यांना कळून चुकले की हे वैभव शाश्वत नाही, ते एका जुन्या ठेव्यामुळे मिळाले आहे। पण तो ठेवा कोणता? राजाने तात्काळ सभा तहकूब केली आणि राज्यातील सर्वात मोठ्या विद्वानांना पाचारण केले। राजाचा चेहरा गंभीर होता। ते म्हणाले, विद्वान हो, मला सुवर्ण मुद्रा नकोत, मला जमिनी नकोत, मला फक्त एका प्रश्नाची उत्तर हवी आहे। मी कोणत्या पूर्वकर्मामुळे राजा झालो याची उत्तर जो देईल त्याला अर्ध राज्य देईल, पण जो उत्तर देऊ शकणार नाही किंवा चुकीचे उत्तर देईल त्याला कठोर दंड होईल। संपूर्ण दरबारात शांतता पसरली। विद्वानाचे चेहरे पांढरे पडले। हा प्रश्न जेवढा साधा वाटत होता तेवढाच तो आध्यात्मिक दृष्ट्या गहन होता। कोणाकडेही याचे उत्तर नव्हते। शेवटी मृत्यूच्या भयाने आणि उत्तराच्या शोधात विद्वानांनी 6 महिन्याची मुदत मागितली। इथून सुरू होतो राजाचा तो प्रवास जो त्याला मानवी आयुष्याच्या सर्वात मोठ्या सत्याकडे घेऊन जाणार होता। दिवसामागून दिवस जात होते। राजवाड्यातील विद्वानांनी हजारो जुने ग्रंथ धुंडाळले, शास्त्रार्थाच्या चर्चा केल्या, पण राजाच्या प्रश्नाचे उत्तर कोणालाच मिळेना। राजा पूर्वपुण्याईने होतो हे सांगणे सोपे होते, पण नेमके कोणते कर्म हे सांगण्याची ताकद कोणातच नव्हती। 5 महिने उलटले। विद्वानाच्या चेहऱ्यावर मृत्यूची कळा आली होती। अशावेळी दरबारात एक म्हातारा ब्राह्मण येतो। त्याचे केस पिकलेले, हातात लाकडी काठी। तो राजाला म्हणतो, महाराज, पोथीपुराणात तुमचे उत्तर नाही। या राज्याच्या सीमा ओलांडून दक्षिणेला एक भयंकर काळ अरण्य आहे। तिथे एक विलक्षण राख बाबा राहतात। ते मानवी जगाचा त्याग करून बसले आहेत। तेच तुमच्या कर्माचा आरसा दाखवू शकतील। राजा विशालदेव क्षणाचाही विलंब न लावता राजेशाही थाट सोडून साध्या वेशात घोड्यावर स्वार होऊन निघाले। सोबत कोणतेही सैन्य नव्हते।
फक्त सत्याचा शोध घेण्याची ओढ होती. ते अरण्य अत्यंत भयान होते. दिवसाही तेथे सूर्याचा प्रकाश पोहोचत नव्हता. हिंस्र श्वासपदाचे आवाज आणि काट्याकुट्याचा रस्ता पार करत राजा एका गुहेपाशी पोहोचले. तेथे समोरचे दृश्य पाहून राजाच्या अंगावर काटा आला. एक साधू ज्याच्या अंगाला राखेचे जाड थर लागले होते, डोळे लाल भडक आणि ते चक्क जमिनीवरची राख आणि माती खात होते. त्यांच्या बाजूला विंचू आणि साप फिरत होते, पण त्यांना त्याचे काहीच वाटत नव्हते. राजाने चरणी लोटांगण घातले आणि विचारले, महात्मा, कृपा करून सांगा, मी कोणत्या कर्मामुळे राजा झालो? ते साधू अट्टहास्य करत ओरडले, अरे मूर्खा, मी येथे स्वतःची राख खातोय. तुझा हिशोब द्यायला मी बसलो नाही. तुला तुझे उत्तर हवे असेल तर येथून 5 कोस पुढे जा. तिथे तुला अग्निबाबा भेटतील. तेच तुझे भाग्य जाणतात. राजा संभ्रमात पडला, पण जिद्द सोडली नाही. राजा पुढे निघाला. वातावरणात प्रचंड उष्णता जाणवू लागली. समोर एका मोठ्या चितेसारख्या अग्निकुंडात एक साधू बसले होते. त्याच्या अंगाला आगीच्या ज्वाळा स्पर्श करत होत्या, पण ते जळत नव्हते. ते सतत अग्नीकडे पाहत अकरा-विकार हसत होते. राजाने हात जोडून तोच प्रश्न विचारला. अग्निबाबा गरजले, राजा, तू राजा आहेस म्हणून तुला वाटतं तुला सगळं मिळेल, पण माझ्याकडे फक्त आग आहे. तुला जर खरं सत्य पचवायची ताकद असेल तर इथून जवळच असलेल्या एका आश्रमात जा. तेथे एक सिद्ध पुरुष आहेत. ते तुला असा मार्ग दाखवतील जिथे मृत्यूही बोलेल. राजा आता घाबरला होता. राख खाणारा साधू, आगीत बसलेला साधू, हे काय गोड आहे. शेवटी राजा त्या 3ऱ्या आश्रमात पोहोचला. तिथले वातावरण मात्र शांत आणि दैवी होते. तिथे बसलेले ऋषी मंद स्मित करत म्हणाले, राजन, तू खूप लांबून आला आहेस, पण तुझे उत्तर या जिवंत जगात कोणाकडेच नाही. उद्या पहाटे याच आश्रमा शेजारच्या गावात एका बालकाचा जन्म होईल. तो बालक जन्माला येईल, रडेल आणि अवघ्या घटकाभरात प्राण सोडेल. तू त्या बालकाचा देह घेऊन स्मशानात जा आणि तिथे ईश्वराचा धावा कर. तो मृत बालक तुला तुझ्या पूर्वजन्माची गाथा सांगेल. राजा सुन्न झाला. एक मृत बालक माझे भविष्य कसे सांगणार? या विचाराने राजाची रात्र वैऱ्याची झाली. उद्याचा सूर्योदय एका भयानक सत्याचा पडदा फाडणार होता. तो मृत बालक जेव्हा डोळे उघडेल आणि राजाला त्याच्या त्या भयानक कृत्याची आठवण करून देईल. काय असेल ते गुपित? आश्रमातील त्या सिद्ध पुरुषांचे शब्द राजाच्या कानात घुमत होते. पहाटची वेळ होती. आकाश रक्तासारखे लाल झाले होते. जवळच्याच एका झोपडीतून बालकाच्या रडण्याचा आवाज आला. राजा धावत तिथे पोहोचला, पण नियतीचा खेळ मोठा विचित्र होता. ज्या क्षणी राजाने त्या बालकाचे मुख पाहिले, त्या क्षणी त्या बालकाचे रडणे थांबले. अवघ्या काही मिनिटातच त्या चिमुकल्या जीवाचे प्राण पाखरासारखे उडून गेले. आई वडिलांचा आक्रोश सुरू झाला, पण राजाचे हृदय धडधडत होते. सिद्ध पुरुषाच्या सांगण्यानुसार हे तेच बालक होते जे राजाच्या प्रश्नाचे उत्तर देणार होते. गावकऱ्यांनी त्या बालकाला गावाबाहेरील एका निर्जन ठिकाणी नेऊन माती दिली. राजा झाडामागे लपून हे सर्व पाहत होता. तो रात्र झाली. स्मशानात फक्त वारा सुसू करत होता आणि कोल्ह्याचे कैविलवाणे ओरडणे ऐकू येत होते. राजा विशालदेव, ज्याच्या एका शब्दावर अख्खे राज्य डोलत होते, तो आज एका लहान मुलाच्या थडग्यापाशी थरथरत्या हाताने माती उकरत होता. राजाने त्या निष्पाप बालकाला बाहेर काढले. चांदण्याच्या प्रकाशात ते बालक अत्यंत शांत दिसत होते. राजाने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि हात जोडून ईश्वराचा धावा केला. हे प्रभू, जर माझे पुण्य खरे असेल तर या सृष्टीत
सत्याला स्थान असेल तर या बालकाला वाचा दे, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, अन्यथा हा राजा येथेच आपले प्राण अर्पण करेल. अचानक चमत्कार घडला. त्या निर्जन शांततेत एका लहान मुलाचे हसणे ऐकू आले. त्या बालकाने आपले डोळे उघडले. ते डोळे एखाद्या लहान मुलाचे नव्हते, तर त्यात हजारो वर्षाचे ज्ञान आणि गांभीर्य होते. तो बालक राजाकडे पाहून मंद हसला आणि चक्क प्रौढ माणसासारख्या आवाजात बोलू लागला. राजन, आला शेवटी. तू विचारतोस ना की तू राजा का झालास? मग नीट ऐक. हा खेळ आजचा नाही, तर अनेक वर्षापूर्वीचा आहे. तू, मी आणि तुला वाटेत भेटलेले ते दोन बाबा, राख बाबा आणि अग्नी बाबा, आपण चौघे जण एकाच आश्रमात राहणारे गुरुबंधू होतो. राजा अवाक होऊन ऐकत होता. त्या बालकाने पुढे सांगितले, आपण चौघेही कडक तपश्चर्या करत होतो. एकदा भीषण दुष्काळ पडला. अन्नाचा दाना नव्हता, पाण्याचा थेंब नव्हता. अनेक दिवसाच्या उपासाने आपले शरीर हाडांचा सापळा झाले होते. कसेबसे आपल्याला प्रत्येकी एक एक भाकरी मिळाली. आपण ती भाकरी खाणार तितक्यात आपल्या दारी एक वृद्ध अर्धमेला आणि भुकेलेला साधू आला. त्याने अतिशय आर्ततेने अन्नाची याचना केली. बालकाचे शब्द राजाच्या काळजाला चिरत होते. तो म्हणाला, त्या साधूला पाहून आपला पहिला भाऊ रागाने ओरडला, मी स्वतः उपाशी आहे, तुला काय देऊ? जा येथून, राख खा. म्हणून तो आज अरण्यात बसून स्वतःची राख खातोय. दुसऱ्या भावाने संतापात म्हटले, माझ्या पोटात आगीचा डोंब उसळला आहे. तुला भाकरी दिली तर मी जळू का? म्हणून तो आज अग्नीच्या ज्वाळा सोसतोय. मी तिसरा भाऊ, मी घाबरलो होतो. मी म्हटले, मी तुला भाकरी दिली तर मी उपासाने मरून जाईल. म्हणून आज पहा, मी जन्म घेताच मृत्यूच्या कुशीत विसावलो. तो बालक राजाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, पण राजन, तू वेगळा होतास. तू तुझ्या वाट्याची ती एकुलती एक भाकरी त्या साधूच्या झोळीत टाकलीस. तू विचार केलास की मी मेलो तरी चालेल, पण या अतिथीला तृप्त केल्याचे पुण्य नक्कीच माझ्यासोबत येईल. त्या साधूने ती भाकरी खाल्ली आणि तृप्त होऊन तुला आशीर्वाद दिला. त्याच एका भाकरीच्या दानाने, त्याच एका महान कर्माने आज तुला हे अखंड साम्राज्य, हे वैभव आणि हे राजाचे पद दिले आहे. एवढे बोलून त्या बालकाने पुन्हा डोळे मिटले आणि त्याचे शरीर पुन्हा एकदा निर्जीव झाले. राजा तिथेच गुडघ्यावर बसला. त्याला समजले होते की त्याचे सिंहासन सोन्याचे नाही, तर एका भाकरीच्या दानाचे आहे. हा प्रसंग श्रोत्यांना हे शिकवतो की आपण जे काही देतो ते शेकडो पटीने परत येते. त्या मृत बालकाचे शब्द हवेत विरले, पण त्याचा घुमणारा आवाज राजाच्या अंतर्मनाला हलवून गेला. स्मशानातील ती शांतता आता भयानक वाटत नव्हती, तर ती एका महान सत्याची साक्ष देत होती. राजा विशालदेव त्या बालकाच्या निर्जीव देहाकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता दुःखाचे नव्हते, तर ते कृतज्ञतेचे होते. राजाला उमजले की ज्या साम्राज्याचा त्याला अभिमान होता, ज्या सत्तेच्या जोरावर तो विद्वानांना शिक्षा द्यायला निघाला होता, ती सत्ता प्रत्यक्षात त्याच्या एका भाकरीच्या दानाचे फळ होती. त्याने त्या बालकाचे सन्मानाने अंत्यसंस्कार केले आणि मनोमन शपथ घेतली. 6 महिन्याची मुदत संपायला अवघा 1 दिवस उरला होता. सर्व विद्वान ब्राह्मण मृत्यूच्या भयाने थरथर कापत होते. त्यांना वाटले होते की राजा आता कोणाला जिवंत सोडणार नाही. दरबार भरला होता, पण राजाचा चेहरा नेहमीसारखा रागीट किंवा अहंकारी नव्हता. राजा शांतपणे सिंहासनावर बसला.
राजाने सर्व विद्वानांना उद्देशून म्हटले, विद्वान हो, घाबरू नका. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले आहे, पण ते उत्तर तुमच्या ग्रंथात नव्हते, तर ते एका भुकेलेल्या साधूच्या आशीर्वादात होते. राजाने सर्व दरबारासमोर आपला तो अद्भुत प्रवास, राग बाबा, अग्नी बाबा आणि त्या मृत बालकाचा संवाद सांगितला. राजा गहिवरून म्हणाला, माझ्या पूर्वजन्मातील 3 भावांनी दानाचा त्याग केला, क्रोधाचा स्वीकार केला आणि स्वतःच्या भुकेला प्राधान्य दिले. म्हणून आज कोणी राख खात आहे, तर कोणी अग्नीत जळत आहे. मी फक्त एक भाकरी दिली, ज्याची किंमत आजच्या माझ्या सुवर्ण मुद्रापेक्षा कितीतरी जास्त होती. त्या एका भाकरीने मला हे राज्य दिले. दरबारातील प्रत्येकाचे डोळे ओलावले. ज्या भिकाऱ्याला राजाने सुरुवातीला तुच्छ मानले होते, तोच भिकारी प्रत्यक्षात राजाला आरसा दाखवून गेला होता. राजाने त्या दिवशी जाहीर केले की या राज्याचा खरा मालक मी नसून धर्म आणि सेवा आहे. त्या दिवसापासून राजा विशालदेव पूर्णपणे बदलले. त्यांनी राजवाड्यात अन्नछत्र सुरू केले. कोणीही भुकेला माझ्या दारातून परत जाणार नाही, असा त्यांनी नियम केला. राजाने हे ओळखले होते की जे आपण आज देतो तेच उद्या आपल्यासाठी उभे राहते. संपत्ती इथेच राहते, पण कर्माची शिदोरी जन्मांतरी सोबत येते. अशा प्रकारे एका भिकाऱ्याने विचारलेल्या मौन प्रश्नामुळे एका अहंकारी राजाचा प्रवास धर्मी राजाकडे झाला. ही कथा आपल्याला शिकवते की संकटात दिलेले लहानसे दानही भविष्यात कल्पवृक्षासारखे फळ देते. दान हे कर्माचे सर्वात मोठे भांडवल आहे. आपण जे पेरू तेच उद्या उगवेल. कथेच्या शेवटी राजा विशालदेव जेव्हा आपल्या सिंहासनाकडे पाहतात, तेव्हा त्यांना तिथे सोने चांदी दिसत नाही, तर त्या एका भाकरीची शक्ती दिसते. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की माणसाचे श्रेष्ठत्व त्याच्या पदवीवर, संपत्तीवर किंवा अधिकारावर अवलंबून नसते, तर त्याने कठीण काळात दुसऱ्यांसाठी केलेल्या त्यागावर अवलंबून असते. आपल्याकडे भरपूर असताना देणे सोपे असते, पण जेव्हा आपल्याकडे स्वतःसाठी कमी आहे आणि तरीही आपण दुसऱ्याचा विचार करतो, तेच खरे पुण्य ठरते. राख बाबा, अग्नी बाबा आणि तो मृत बालक हे 3 पात्रे म्हणजे आपल्या मनातील क्रोध, लोभ आणि मोह यांची प्रतीके आहेत. जर आपण संकटाच्या वेळी माझे काय होईल असा स्वार्थी विचार केला, तर त्याचे फळही तसेच मिळते. पण जर आपण दुसऱ्याचे काय होईल हा परोपकारी विचार केला, तर नियती आपल्याला अशा उंचीवर नेऊन बसवते ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. आपण अनेकदा देवाला विचारतो, माझ्याच नशिबात हे दुःख का, किंवा त्याच्याकडेच एवढे सुख का. पण ही कथा सांगते की आज आपण जे भोगत आहोत ते आपल्याच पेरणीचे फळ आहे. आपण आज जे दान करू, जे प्रेम देऊ आणि जी सेवा करू, तीच उद्या आपली शिदोरी होऊन आपल्या सोबत येईल. हाताच्या रेषांनी भविष्य घडत नाही, तर हाताने केलेल्या सत्कर्माने नशीब घडते. ज्याप्रमाणे राजाने त्या एका भाकरीच्या बदल्यात अख्खे साम्राज्य मिळवले, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील एक छोटेसे सत्कर्म कोणाच्या तरी चेहऱ्यावर आणलेले हसू किंवा भुकेलेला दिलेला घास आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट दूर करण्याची ताकद ठेवतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही कथा जर तुम्हाला आवडलेली असेल तर कृपया
माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.